प्रेज बी टू गॉड. सर्वांना उत्तम शुक्रवार आशीर्वादाचा जाऊ दे. आज मला थोडं बायबलविषयी बोलायचं आहे आणि विषय आहे उत्तम शुक्रवार. जगभरामध्ये उत्तम शुक्रवार हा पाळला जातो, पण ह्याच दिवशी येशू ख्रिस्ताला क्रुसावरती टांगलं गेलं होतं. हालेलुया. तर मग ह्याच्यामध्ये उत्तम काय आहे हा प्रश्न अनेकांना पडलेला असेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर आज मी देणार आहे. तर उत्तम यासाठी आहे की तुमच्या आणि माझ्यासाठी, हा जगातल्या लोकांसाठी हा उत्तम असा शुक्रवार आहे. कारण परमेश्वराने आपल्या जीवनामधलं तुमचे आणि माझे पाप येशू ख्रिस्तावरती लादून तो क्रुसावरती मरण पावलेलं आहे. हालेलुया. जे मरण तुमच्या आणि माझ्या नावाने होतं ते येशू ख्रिस्ताने स्वतःच्या नावावर केलेलं आहे. हालेलुया. आणि त्याच्यामुळे आपल्याला एक सुटका दिलेली आहे. पापातून आपण सुटलेले आहोत. हालेलुया. आणि त्याच्यामुळेच परमेश्वराने ह्याला उत्तम शुक्रवार असं म्हटलेलं आहे. तर मला ह्या उत्तम शुक्रवारी जे 7 उद्गार असतात, त्या 7 उद्गारापैकी एका उद्गारावरती मला बोलायचं आहे. आणि तो उद्गार आहे 6वा उद्गार, पूर्ण झाले आहे. तर येशू ख्रिस्त जेव्हा क्रुसावरती होता तेव्हा त्याचा 6वा उद्गार हा होता की पूर्ण झाले आहे. तर पूर्ण काय झालेले आहे हा विचार आपल्या मनामध्ये येत असतो की पूर्ण म्हणजे काय. तर येशू ख्रिस्ताचा जन्म ज्या गोष्टीसाठी झाला होता तो उद्देश पूर्ण झाला होता. हालेलुया. तर येशू ख्रिस्ताचा जन्म मुळात झालाच का, त्याला या पृथ्वीवरती यायला का लागलं, तर ह्याचं उत्तर हे आहे की जेव्हा जुन्या करारामध्ये लोक देवाला यज्ञ करत होते. हालेलुया. देवाला ते यज्ञ करायचे, अर्पणे करायचे. वर्षानुवर्ष ते त्यांची पापे त्या यज्ञांवरती टाकत होते, रेडकूवरती. हे त्यांचे स्वतःचे पाप ते टाकून वर्षानुवर्ष ते यज्ञ अर्पणे करत होते देवाला. पण झालं असं की जेव्हा हे पापे त्याने अर्पण करायचे तर त्यांचा स्वभाव, त्यांचा पाप जात नव्हता. ते वर्षानुवर्ष पापच करत होते. तर ह्या यज्ञांचा येशू ख्रिस्ताला वीट आला, कारण ते यज्ञ तर करत होते पण त्यांच्या जीवनातलं ते पाप जात नव्हतं. हालेलुया. तर ह्यासाठी परमेश्वराने खुद्द येशू ख्रिस्ताला या जगामध्ये एकच अर्पण स्वीकारण्यासाठी त्याने येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. ह्याच्या बलिदानाने, ह्याच्या यज्ञाने आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो. आपले पाप आपण ह्या कोकऱ्यावरती येशू ख्रिस्तावरती आपण लादू शकतो. हालेलुया. जसं आधीच्या काळामध्ये ते लोक त्या रेडकूवरती त्यांचे पाप लादत होते, तसं येशू ख्रिस्त आपल्यासाठी एक कोकरा असा झाला जो तुमच्या आणि माझ्यासाठी त्या क्रुसावरती मरण पावलेला आहे. हालेलुया. आपल्या जीवनातले सर्व पाप त्यानं त्या क्रुसावरती घेतलेले आहेत. हालेलुया. हा हेतू होता परमेश्वराचा की त्याने या जगामध्ये येशू ख्रिस्ताच्याद्वारे तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा करण्यासाठी येशू ख्रिस्ताला ह्या धर्तीवरती पाठवलेलं होतं. झालं असं होतं की देव आणि आपल्यामध्ये म्हणजे मानवामध्ये एक पापाची एक आडभिंत होती. आणि ती पापाची आडभिंत तुमचं आणि आपलं नातं देवासोबतचं तोडत होतं. आणि येशू ख्रिस्त हा खुद्द मध्यस्थी होऊन त्या पापाची रास झाकून त्याने तुम्हाला मला देवासोबत समेट करून दिलेला आहे. येशू ख्रिस्ताने त्या क्रुसावरती तुमचा आणि
माझा मानवांचा समेट त्या देवासोबत पुन्हा एक वार करून दिलेला आहे, जे पापामुळे शक्य होत नव्हतं. हालेलुया, हालेलुया. तर येशू ख्रिस्ताने अजून काय काय केलेलं आहे त्या क्रुसावरती आपण जाणून घेऊया. हा उत्तम शुक्रवार उत्तमच का आहे हे आपण जाणून घेऊया. तर उत्तम शुक्रवार हा उत्तम अशासाठी आहे की परमेश्वराने खुद्द त्याला मिळालेल्या 39 फटक्यांनी आपल्याला आरोग्य प्राप्त झालेले आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणतो की त्याला जे वळे भेटलेले आहेत, त्याला क्रुसावरती जायच्या आधी भरपूर फटके मारले गेलेले आहेत. आणि ते 39 फटके होते आणि त्या 39 फटक्यांनी परमेश्वराने तुम्हाला आणि मला आरोग्य दिलेलं आहे. तर उत्तम शुक्रवार का आहे, तर आज आपल्याला परमेश्वर आरोग्य घोषित करत आहे. तुम्हाला मी आरोग्य देत आहे, कारण की त्याने आपले आजार घेतलेले आहेत. हालेलुया. त्या क्रुसावरती त्याने तुमचे आणि माझे आजार घेतलेले आहेत. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट ही आहे की परमेश्वराने तुमच्यासाठी तो शापित असा झालेला आहे. हालेलुया. बायबल असं सांगतं की जो झाडावरती टांगला गेला आहे तो श्रापित आहे. आणि येशू ख्रिस्त हा तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावरती टांगला गेला आणि त्याला श्रापित असं घोषित केलं गेलं, यासाठी की अब्राहमाचे जे आशीर्वाद आहेत ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येण्यासाठी तो श्रापित असा झाला. हालेलुया. पूर्वीच्या काळात यज्ञ ह्यासाठी करत होते की त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद यावे, त्यांच्या जीवनातले श्राप निघून जावे, त्यांच्या जीवनामध्ये आजारातनं मुक्त ते व्हावे, म्हणून ते यज्ञ करत होते. तर येशू ख्रिस्ताच्या एकाच बलिदानाने आपल्याला या सर्व गोष्टी प्राप्त होतात. हालेलुया. आणखीन एक गोष्ट परमेश्वराने त्या क्रुसावरती केलेली आहे आणि ती ही आहे की तो दरिद्री असा झाला यासाठी की तुम्ही आणि मी त्याच्याद्वारे श्रीमंत आणि धनवान व्हावं. हालेलुया. परमेश्वराची इच्छा नाही आहे की तुम्ही दरिद्र्यामध्ये असावं. परमेश्वराची इच्छा नाही आहे की तुम्ही मागणारे असावे. देवाचं वचन सांगते की तुम्हाला मी देणारा असा बनवत आहे, तुम्हाला मी देणाऱ्यांमध्ये ठेवणार आहे. तर परमेश्वर ह्या क्रुसावरती घोषित करत आहे की मी दरिद्री असा झालो यासाठी की तुम्ही आणि मी श्रीमंत धनवान व्हावं. हालेलुया. आणि चौथी गोष्ट जी केलेली आहे देवाने, ती आहे की परमेश्वराने आपल्याला पाप मुक्त केलेली आहे. आणि जी सर्वात मोठी गोष्ट येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी ह्या क्रुसावरती केलेली आहे की त्यानं तुम्हाला आणि मला पापातून मुक्त केलेलं आहे आणि तुम्हाला आणि मला तो नीतिमान असा ठरवत आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणतो की येशू ख्रिस्ताच्याद्वारे तुम्ही नीतिमान असे ठरवले गेले आहात. तुमची पापे मुक्त झालेली आहे. हालेलुया. आपल्या कृतीने नाही, तर येशू ख्रिस्ताच्या कृतीमुळे आपल्याला नीतिमान ठरवलेलं आहे. आपण पापी असताना तो जगाचं सर्व पाप त्यानं त्या क्रुसावरती घेतलेलं आहे. हालेलुया. त्यामुळे जो कोणी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, जो कोणी येशू ख्रिस्तासोबत नातं घट्ट करतो, त्याच्या जीवनात पाप राहत नाही. कारण की येशू हा जीवन बदलणारा आहे. येशू हा धर्म बदलत नाही, तर येशू हा जीवन बदलतो. येशू तुमचं पापमय जीवन बदलून तुम्हाला नीतिमान बनवण्यास समर्थ आहे. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला आणि मला बदलण्यास तयार आहे. पण तुम्ही आणि मी तयार आहे का, हा प्रश्न मोठा आहे. आपल्याला पापमय जीवन सोडायचं नसतंय. आपल्याला येशू ख्रिस्तासोबत चालायला आवडत नाही, कारण की परमेश्वराला पाप आवडत नाही. आणि आपण ते पाप सोडावं आणि येशू ख्रिस्ताच्या मागे जावं, हे तुम्हाला आणि मला कदाचित आवडणार नाही. पण परमेश्वर म्हणतो की जो त्याच्यावरती येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, तो कधीही निरोगीच राहणार. तो कधीही डरणार नाही आहे.
कधी पापात चालणार नाही आहे, तर येशू ख्रिस्त खुद त्याला त्या पापातून मुक्त करेल. हालेलुया. आणि ह्या 4 गोष्टी आहेत. मी पुन्हा एकदा रिपीट करते की परमेश्वराने हा उत्तम शुक्रवार का म्हटला गेलेला आहे. तर उत्तम काय आहे, तर पहिली गोष्ट ही आहे की परमेश्वराने आपल्याला पापातून मुक्त करून तुम्हाला आणि मला नीतिमान बनवलेलं आहे. येशू ख्रिस्ताच्याद्वारे तुम्ही आणि मी नीतिमान बनवले गेले आहोत. दुसरी ही गोष्ट आहे की परमेश्वराने तुमचे आणि माझे श्राप त्या क्रूसावरती घेतलेले आहेत, यासाठी की तुम्ही आणि मी आशीर्वादित व्हावं. हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला नीतिमान बनवलेलं आहे. क्रूसावरती आज तुम्हाला त्यानं नीतिमान बनवलेलं आहे. क्रूसावरती आज तुम्हाला तो आशीर्वादित घोषित करत आहे. क्रूसावरती तिसरी जी गोष्ट आपल्या जीवनामध्ये त्यांनी चांगली केलेली आहे, ती ही आहे की परमेश्वराने तुम्हाला आणि मला धनवान असं बनवलेलं आहे, श्रीमंत असं घोषित करत आहे. कारण की तो तुमच्या आणि माझ्यासाठी दरिद्री असा झाला. हालेलुया, हालेलुया. आणि चौथी ही गोष्ट आहे की त्याला मिळालेल्या फटक्याने तुम्हाला आणि मला आरोग्य प्राप्त झाले आहे. ते होणार आहे असं बायबल सांगत नाही, तर ते झालेलं आहे. हालेलुया. ह्या 4 गोष्टी आपल्या जीवनामध्ये चांगल्या घडलेल्या आहेत. परमेश्वराने त्या क्रूसावरती तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे. आणि ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, कारण की वचन हे तलवार आहे आणि ती परमेश्वराने सांगितले की तुम्ही आणि मी वापरायला पाहिजे. या जगामधला जगाचा अधिपती आहे, तो आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वाईट गोष्ट घेऊन येत असतो, प्रत्येक खोटेपणा घेऊन येत असतो. पण बायबल हे सत्य आहे आणि सत्याची तलवार जेव्हा तुम्ही घेऊन त्याच्या समोर जाता आणि ती तलवारीचा उपयोग तुम्ही करता, तेव्हा त्याच्या प्रत्येक खोटेपणाला तुम्ही मोडीत काढू शकताय. हालेलुया. उदाहरणार्थ, तुमच्या जीवनामध्ये आजार असतील, तुमच्या जीवनामध्ये क्लेश असतील, तर परमेश्वराचं वचन सांगते की येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरती त्याला मिळालेल्या 39 फटक्याने तुम्हाला आणि मला आरोग्य त्याने दिलेलं आहे. हालेलुया. हे जेव्हा तुम्ही घोषित करता तुमच्या जीवनामध्ये, तेव्हा त्या खोटेपणाला, त्या आजाराला जावं लागतंय. हालेलुया. आजाराला निघून जायला लागतंय. पण प्रॉब्लेम इथे असा आहे की आपली जी तलवार आहे ती धारदार असली पाहिजे. ती एकाच टाईममध्ये धार होत नाही. तर तुम्हाला ती जोपर्यंत त्या खोटेपणाला काढून तोडून मोडून टाकत नाही, तोपर्यंत ती तलवार त्या सैतानापुढे वापरायची आहे. हालेलुया. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये आजार येतात, तेव्हा तुम्ही घोषणा करा, घोषित करा की येशूच्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले आहे. हालेलुया. हे तुम्ही जेव्हा कराल, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर अद्भुतरित्या तुम्हाला आरोग्य देईल. हालेलुया. सेकंड ही आहे की श्राप. आपल्या जीवनामध्ये श्राप असतात. आपल्या जीवनामध्ये आपण काय म्हणतो की माझं सगळं वाईटच झालं, माझं काही चांगलं होत नाही. पण हे शब्द बायबलच्या विपरीत आहेत. हे शब्द बायबल सांगते की तुम्हाला येशू ख्रिस्ताने त्याच्या क्रूसावरती टांगण्याद्वारे तुम्हाला त्याने आशीर्वादित केलेला आहे. तर तुमच्या जीवनामध्ये जर समस्या असतील, तुमच्या जीवनामध्ये जर काय वाईट गोष्टी घडत असतील, तर तुम्ही तसं न बोलता वचनाची तलवार तुम्ही घ्या. वचन सांगते की तुम्हाला परमेश्वराने आशीर्वादित घोषित केलेला आहे. कारण की येशू ख्रिस्त स्वतः तुमच्यासाठी श्रापित असा झालेला आहे. तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणि आशीर्वाद येण्यासाठी तो क्रूसावरती श्रापित झाला. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही घोषणा ही करा की परमेश्वराने तुम्हाला धनवान बनवलेलं आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणतो, त्याची इच्छा आहे की त्याच्या मुलांनी जितक्यांनी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, तितक्यांना येशू ख्रिस्ताची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि परमेश्वर देवाला त्याच्या मुलांनी देणारे असे असावे, असं त्याची इच्छा आहे. तो मागणारे मुलं देवाला आवडत नाहीत.
हालेलुया. तर परमेश्वर तुम्हाला आणि मला देणारातलं बनवत आहे, धनवान बनवत आहे, कारण की तो दरिद्री तुमच्या आणि माझ्यासाठी झालेला आहे. तर ही घोषित करा. तुमच्या जीवनामध्ये जर पैशाचे प्रॉब्लेम असतील, तुमच्या जीवनामध्ये जर गरिबी असेल, तर तुम्ही घोषणा करा की येशू ख्रिस्ताने त्या क्रुसावरती दरिद्रीपणा माझा घेतलेला आहे आणि मला धनवान असं म्हणत आहे. मला धनवान असं त्याने केलेलं आहे. ही घोषणा करा. ही तलवार त्या सैतानापुढे वापरा. त्या दरिद्र्याच्या आत्म्यास समोर वापरा. म्हणजे तो दरिद्रीपणा तुमच्या जीवनामधून येशू ख्रिस्त काढून टाकेल. हालेलुया. आणि चौथी जी गोष्ट आहे, जी परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी उत्तम अशी केलेली आहे ह्या गुड फ्रायडेच्या दिवशी, ती ही आहे की तुम्हाला आणि मला त्याने नीतिमान बनवलेलं आहे. तर नीतिमान आपण आपल्या कृतीने नाही झालेलो आहोत, आपल्या चांगल्या गोष्टी करण्याने नाही झालेलो आहे. कारण की आपल्या सर्व धार्मिकता ही फाटक्या चिंधीसारखी आहे. हालेलुया. फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण नीतिमान ठरवले गेले आहोत. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये काही पाप असतात. आपण चांगल्या पण गोष्टी करत असतो, पण वाईट पण गोष्टी करत असतो. दोन्ही गोष्टी आहेत आपल्यामध्ये. पण येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला नीतिमान म्हणतो. आपल्याला जग कधी-कधी पापमय विचारांनी बघत असतंय. हा व्यभिचारी आहे, ह्या गोष्टी ह्या असं करतो, हा पापात आहे, हा भांडखोर आहे, हा तो आहे, हे आहे, असं आपल्याला जग म्हणत असतंय. पण परमेश्वर तुम्हाला आणि मला नीतिमान म्हणतो. तुम्ही कितीही मोठं पाप केलं असलं तरीही येशू ख्रिस्ताच्याद्वारे तुमचे पाप झाकले जातात आणि तुम्हाला नीतिमान तो बनवतो. नीतिमान बनवतो म्हणजे काय आहे, तर आपण पाप करत राहावं असं नाही आहे. तर जेव्हा येशू ख्रिस्तावरती तुम्ही विश्वास ठेवता, त्याच्यासोबत तुम्ही जेव्हा चालता, त्याच्यासोबत जेव्हा तुमचं नातं तुम्ही घट्ट करता, तेव्हा तुमच्या जीवनामधले प्रत्येक पाप आपोआप निघून जात असतात. त्यामुळे परमेश्वर म्हणतो की तुम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा, म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर पापासोबत स्ट्रगल करत असाल, तर आज एक आव्हान, आज येशू ख्रिस्त तुम्हाला बोलवत आहे की तुम्ही तुमची पापं घेऊन माझ्याकडे या. मी तुम्हाला स्वीकारत आहे. तुमचे पाप मला लादा, माझ्यावरती तुम्ही लादा आणि मी तुम्हाला नीतिमान असं ठरवतो. तुम्ही हळूहळू तुमच्या जीवनातले प्रत्येक पाप परमेश्वर खुद्द येशू ख्रिस्त ते काढणार आहे. हालेलुया. तर आज ह्या गुड फ्रायडेच्या दिवशी मी सगळ्यांना, जे कोणी हा व्हिडिओ पाहेल त्या प्रत्येकाला येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा, म्हणजे तुमच्या जीवनातले प्रत्येक श्राप, प्रत्येक पाप निघून जाण्यास येशू ख्रिस्त खुद तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. हालेलुया. उत्तम शुक्रवार हा परमेश्वरा तुमच्यासाठी आशीर्वादाचा असा मी आज घोषित करत आहे. प्रेज बी टू गॉड अँड आमेन.